डोंबिवलीमध्ये उघडकीला आलेल्या एका घटनेनं आता संपूर्ण शहर हादरून गेलाय। मसाला विक्री करणाऱ्या एका इसमानं एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। यातून गर्भवती राहिलेल्या पीडितेचा एका महिलेच्या घरी नेऊन त्यानं गर्भपातही केला आणि यानंतर एका पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवलं। या दाम्पत्यानं तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलंय आणि या काळातही तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू होता। एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीनं हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। अखेर टिळकनगर पोलिसांनी या महिलेच्या घरी छापा टाकत पीडित मुलीची सुटका केलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह तिचा पती, 2 पुरुष अशा एकूण 4 जणांना बेड्या ठोकल्यात। या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे। या प्रकरणात मुलीला पळवून नेणारा आरोपी आशुतोष राजपूत हा अद्याप फरार आहे आणि पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।